आणि रिलायन्स अरुंदा फलंदाजीसाठी पाचारण केलेला स्ट्राईकवर खेळतो नाना नाईक, नॉन स्ट्राईकवर खेळतोय विनू नाईक आणि निखिल कांबळे पंतांच्या डावावरून आपल्या उजव्या हाताने गोलंदाजीसाठी येतोय. सामना सुरुवात केली जाते. माझ्यासोबत माझे सहकारी आदरणीय अशोकजी नाईक साहेब. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू सुरेख चेंडू सुरेखरित्या फटकावला जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने जोपर्यंत फील्ड केला जातो एक धाव पूर्ण होते. नाना आपला आणि संघाचं खातं खोलतोय. संघाची धावसंख्या होते ती एका चेंडूच्या समाप्तीनंतर एकची. पहिल्या चेंडूवर स्वीप करायचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची हलकी स्कड घेऊन जातोय तो शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि त्यावर एक धाव नाना आरामात पूर्ण करतोय. टेनिस बॉल क्रिकेट मधले एक अत्यंत गाजलेले धाव नाना नाईक ज्याने खूप सारी रेकॉर्ड या जिल्ह्यामध्ये टेनिस बॉल क्रिकेट मध्ये केली. सुरेख चेंडू यावेळी मात्र चेंडू निश्चितपणे अतिशय चांगला चेंडू टप्पा खाऊन चेंडू जातोय तो शरद बांदुडेकर यांच्या सरळ हातात जे विकेट किपर यष्टीरक्षणाचं काम करतायत आणि हा निर्धाव चेंडू दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती केवळ एक धाव. पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू सुरेखरित्या फटकावला जातोय. झेल होऊ शकतो आणि अशा प्रकारे पहिला गडी बाद होतोय तो विनू नाईक यांच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या केवळ एक असताना म्हणजे नाणेफेक जिंकून अशोकजी अतिशय सुरेख सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या संघाची असं म्हणावं लागेल. रिलायन्स अरुंदा सारखा एक दमदार संघ ज्यांच्या विरोधात ते खेळत आहेत आणि या संघाचा एका धावेच्या बदल्यात एक गडी बाद करण्यात यश मिळवतोय तो शिव महेश बादेवाडी संघ आणि आपल्या संघाला एक अतिशय मोठी सफलता मिळवून देतोय. रोहन लवणे नवीन फलंदाज हळूहळू मैदानात जातोय नाना यांची साथ देण्यासाठी. अर्थात स्ट्राईकवर गेले ते नाना. हा झेल टिपलाय तो लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेनं अपिश खेळलेला चेंडू सरळ जातो तिथला क्षेत्ररक्षक अतिशय सुरेख झेल टिपतोय. अशा प्रकारे पहिल्या गडी बाद होतोय. संदीप अंगचेकर जे संघ मालक कर्णधार अतिशय खुश या परफॉर्मन्सवर. पहिलं षटक सुरू आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती मात्र एका गडच्या मोबदल्यात एक अशी. माझ्यासोबत आज समालोचन कक्षामध्ये आदरणीय अशोक नाईक, आदरणीय भूषण नाईक. यावेळी मात्र सुरेख चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षक शरद बांदुडेकर यांच्या हातात आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय समतोल संघ इथे आपल्याला शिवमेश बादेवाडी बघायला मिळतोय. हा चेंडू सुरेख चेंडू सुरेख फटका. यावेळी मात्र चेंडू सरळ सीमा पार कदाचित 6 धावांसाठी आणि या पहिल्या षटकार नाना यांच्या बॅटमधून निघतोय. म्हणजे निखिल कांबळी यांचा हलकाच अशोकजी शॉर्ट पिच थोडासा हलकासा शॉर्ट पिच चेंडू परंतु नाना नाईक याच्यासारख्या फलंदाजाला अतिशय सुरेख फटका नाना नाईक या चेंडूवर हाणतोय आणि डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी चेंडू जातोय. म्हणजे हलकासा शॉर्ट पिच चेंडू जो गोल्डन स्पॉट वरून हलकासा उचललेला होता त्याचा पुरेपूर फायदा उठवतो नाना नाईक. विजय केरवडा संघाचा एकेकाळचा दहशतवादी बॅट्समन असं ज्याला म्हणता येईल. अतिशय सुरेख रेकॉर्ड्स नाना यांच्या बॅटमधनं विजय केरवडा संघासाठी गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये दोन्ही क्षेत्रामध्ये नाना यांनी विजय केरवडाचा पुन्हा एकदा मी विशेष उल्लेख निश्चितपणे करेन अशोकजींबरोबर. सुरेख चेंडू सुरेखरित्या सरळ बॅट पद्धतीने खेळून काढतो. एकदा पूर्ण होते सुरेख क्षेत्ररक्षण केवळ एका धावावर समाधान मानावं लागतं. संघाची धावसंख्या होते ती 8 अशी एका गडच्या मोबदल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तर अशोकजी बोलण्यासारखी गोष्ट बरीच आहे. विजय केरवडा संघाने एकेकाळी या जिल्ह्यामध्ये अनेक मोठ्या स्पर्धा जिंकल्या परंतु विजय केरवडा संघाचं सगळ्यात मोठेपण जर कुठचं असेल तर या संघानं समाजासाठी काहीतरी करायचं निश्चितपणे एक ध्येय समोर ठेवून हे सगळे पैसे खर्च करायचा निर्णय घेतलेला होता. अनेक मंदिरांना मदत केली, अनेक शाळांना मदत केली, अनेक विद्यार्थी दत्तक घेतले आणि अशा प्रकारचा एक अत्यंत चांगला संघ ज्यांना आपल्या जिंकलेल्या
हा काका बरोबर तुम्ही सांगितलं ते, कारण खूप खेळाबरोबरच सामाजिक कार्यात पण या संघानं भरपूर योगदान दिलंय आणि आजही खूप जिल्ह्यात आदरानं या संघाकडे बघितलं जातं. या संघाचं अजून नाव काढलं जातं. लोक अजून या संघाबद्दल भरभरून बोलतात, त्यांच्या आठवणी नक्की सांगतात या ठिकाणी. अशोकजी आजच्या सारखी जर परिस्थिती त्यावेळी असली असते की एवढं सगळं पटकन युट्यूबचं माध्यम आहे, सर्व लाईव्ह क्रिकेट आहे, अशी जर परिस्थिती असली असती तर मला वाटतं विजय करवडा संघ मुंबईपर्यंत खेळायला निश्चितपणे गेला असता. खरोखर खरोखर नक्की गेला संदीपजी असता. मध्येच आपला डिस्टर्ब करू शकतोय, आपली तब्येत ओके आहे ना? आपण दोन तीन वेळा टेक केअर विल प्लीज. दुसरं षटक घेऊन येतोय मला वाटतं. बॉलर्स नेम प्लीज. सर्वेश. नाना नाईक यांच्यासाठी सर्वेश यांचा हा चेंडू. सुरेख चेंडू, सुरेख फटका. 6 धावांसाठी चेंडू सीमा पार जातोय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर आणि दुसरा षटकार नाना यांच्या बॅट मधून. दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर अतिशय सुरेख फटका हाणला जातोय. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता, लेग स्टंप आणि मिडल स्टंपवर पिच केलेला आणि ज्या चेंडूवर अतिशय सुरेख फटका. 14 अशी संघाची धावसंख्या आणि या 14च्या 14 धावा आमचे स्कोरर इथं सांगतात की 5 चेंडूमध्ये नाना नाईक यांनी बनवलेल्या आहेत. म्हणजे आपल्या संघासाठी एक ठोस मजबूत सुरुवात करून देण्यासाठी नाना अतिशय सुरेख फलंदाजी तिथं करताना. अशोकजी 47-48 वर्षाचा खेळाडू, मला वाटतं 45 ते 47 दरम्यान वय असेल नाना यांचं. स्ट्रॉंग फिटनेस आणि त्याचप्रमाणे ज्या प्रकारचं खेळ जे बदल आले त्या आहे, जो बॅट फ्लो आहे, निश्चितपणे त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. हलकस खेळ थांबतोय, हलकासा खेळ थांबतोय आणि सामना काही क्षणात पुन्हा एकदा सुरू करू. आणि पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. सर्वेश गोलंदाजी करतोय. पंचांच्या डाव्या बाजून आपल्या उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. नाना नाईकांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर तुफानी षटकार डीप मिड विकेट बॉलांच्या बाहेर 6 धावांसाठी. दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू सर्वेश. नाना नाईक यांच्यासाठी दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, माफ करा मी मगाशी उत्कुऱ्या हाताचा म्हणत होतो, परंतु डावखुऱ्या हाताचा गोलंदाजी करतोय, म्हणजे राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय तो सर्वेश. यावेळी मात्र चेंडू सुरेख चेंडू, टप्पा खाऊन चेंडू हलकाच उसळतोय आणि नाना काही या चेंडूवर बॅट लावू शकत नाही. पुढचा चेंडू सर्वेश. हा चेंडू मात्र निश्चितपणे पंतांचा सोयीर चेंडूचा आमच्या दिशेने इशारा येतोय. चेंडू बराच ऑफस्टंपच्या बराच बाहेर पिच केलेला चेंडू आणि सरळ जातोय यष्टीरक्षक शरद बांदोडेकर यांच्या सुरक्षित हातामध्ये. या अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 15 धावा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, सुरेख फटका आणि पुन्हा एकदा एक उत्तुंग फटका. मला वाटतं चेंडू जातोय. यावेळी मात्र सुरेख झेल, अतिशय सुरेख जजमेंट झेल आपल्याला बघायला मिळतोय. थँक्यू डीजे. आमच्या स्कोरर पुन्हा एकदा एक वेगळी अनोखी माहिती सांगतात. दोन्ही फलंदाज बाद झाले ते तिसऱ्या चेंडूवर, दुसऱ्या षटकातल्या तिसऱ्या चेंडूवर बाद होतो तो नाना नाईक. चेंडू थोडासा अशोक जे अपिशली गेला. जर थोडासा आडवा फ्लॅट चेंडू गेला असता निश्चितपणे षटकार होता, परंतु तिथल्या क्षेत्ररक्षकाचा अतिशय सुरेख झेल टिपणं, अतिशय सुरेख जजमेंट आणि बाउंड्री लाईनच्या अतिशय जवळ हा झेल टिपलेला होता. 2 गडी बाद, संघाची धावसंख्या 15 धावावर पोहोचते. नाना नाईक अतिशय सुंदर खेळी करत होते. आपल्या वैयक्तिक मला वाटतं 15 धावसंख्येवर 14 या धावसंख्येवर बाद होऊन परततात. एक धाव ही वाईडच्या स्वरूपात होती. नवीन फलंदाज जातोय तो पपन सालगावकर. खऱ्या अर्थानं यावर्षीच्या क्रिकेटमध्ये रिलायन्स आरोग्य संघामध्ये पपनचं नाव खूपच आदरानं घेतलं जातं, कारण या संपूर्ण जिल्ह्यामध्ये फार मोठी वादळी खेळी पपन सध्या साकारतोय. फुल फॉर्म मध्ये असलेला हा फलंदाज फलंदाजीसाठी मैदानात.
दुसऱ्या षटकातला चौथा चेंडू घेऊन सर्वेश. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज पंतांच्या डावामधनं गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट टू पपन साळगावकर. एक अतिशय गाजलेलं नाव पपन साळगावकर. सध्या मी फुल फॉर्म मध्ये ज्यांना म्हणतोय. आणि या संघाला जर चांगली धावसंख्या रिलायन्स आलोंदा संघाला उभारायची असेल तर पपन साळगावकर यांच्या बॅटमधनं धावांचा रतीब पुन्हा एकदा निश्चितपणे पडला पाहिजे. पुढचा चेंडू. ओ सुरेख ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. एकदा पूर्ण होते. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला हा चेंडू सुरेखरित्या फील्ड केला जातोय आणि या चेंडूवर एक धाव पूर्ण होते. संघाच्या धावसंख्येत एखादा भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 16 धावांवर. तिसऱ्या षटकातला पाचवा चेंडू घेऊन येईल आणि संघाची धावसंख्या केवळ 16 धावा. सर्वेश. हा चेंडू मात्र हलकासा फॉलो करायचा प्रयत्न केलाय चेंडूला. परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही आणि अशा प्रकारे निर्धाव गेलेला हा चेंडू. यावेळी मात्र रोहन लोंढे थोडासा पाठलाग चेंडूचा करतोय. यावेळी बघतो पुन्हा चेंडू सुरेखरित्या खेळून काढतोय. मला वाटतं डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय आणि संघाच्या धावसंख्येत एका धावेनं भर पडते. संघाची धावसंख्या 17 धावसंख्येवर पोहोचते आणि षटकाची समाप्ती होते. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या बदल्यात 17 धावा. काका आमचे समीर पांढरे आमचे आदर्श मुंबईत मॅच बघतायत युट्यूबला आणि या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. क्रिकेट स्पर्धेला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. या स्पर्धेला खूप इच्छा होती परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे मी येऊ शकलो नाही. या स्पर्धेचा योग्य वर्ण मी आश्वासन करून या स्पर्धेसाठी सर्व स्पर्धक संघांना माझ्या या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतोय व अशा सर्व या स्पर्धेचा उत्तरोत्तर उत्कर्ष होवो अशी सदिच्छा थँक्यू समीरजी. परंतु आम्ही खरंच आपली वाट बघत होतो कारण आपल्यासाठी आम्ही विचारणा केलेली होती. परंतु आपल्या व्यस्त कार्यक्रमामुळे या स्पर्धेला आपण सन्मानित करू शकला नाही. तर निश्चितपणे आपण इथं आला असता तर अशोकजी आणि आपण यांची कॉमेंट्री ऐकून आम्ही खरं तर मोठे झालोय. आणि समीर पांढरे हे अत्यंत गाजलेलं नाव या स्पर्धेचा लौकिक वाढवण्यासाठी निश्चितपणे आपली गरज होती. या स्पर्धेच्या निमित्तानं काका सावंत सारख्या माणसाचं टॅलेंट आम्हाला समोर दिसलं. कारण याचं संपूर्ण श्रेय दिलं जाईल ते युट्यूबला. कारण युट्यूब या स्पर्धेत पण आम्हाला अनुभव आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही अनुभव दिले आहेत. तर पहिलं बदल पाहण्याचा अनुभवही निमित्तानं आपण बरोबर काका सावंत आपलं उत्कृष्ट असं समर्थन या स्पर्धेदरम्यान ऐकायला मिळालं. थँक्यू सर. खरं तर तुम्ही हे बोलणं म्हणजे माझा फार मोठा सन्मान, ऑस्कर अवॉर्ड मिळाल्यासारखं मला वाटतंय. थँक्यू व्हेरी मच. समीर पांढरे आणि शंकरजी घारे या दोन दिग्गज समालोचनांचं समालोचन ऐकून या जिल्ह्यातले बरेच क्रिकेट रसिक तृप्त झालेत. आणि आता अशोक नाईक त्यांची जागा समर्थपणे चालवत आहेत. भूषण नाईक त्यांची जागा चालवत आहेत. त्याचप्रमाणे आमचे बादल चौधरी अतिशय सुरेख काम. पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. तिसऱ्या षटकातला पुढचा चेंडू. आरसीबी एक बहुत अच्छा स्ट्रोक एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ खेलते हुए 1 रन पूरा करते हुए दोनों बल्लेबाज रन संख्या बढ़कर पहुंची 19 रन पर तीसरे ओवर की 3 गेंदों की समाप्ति के बाद. पहली गेंद बहुत अच्छी डाली थी यहाँ शेखर गेंदबाजी कर रहे हैं. राइट आर्म लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हैं. बहुत अच्छी गेंद. फिर एक बार पिछली हल्की सी गेंद फेंकी थी. फुलर लेंथ की गेंद थी. हल्की सी ओवर पिच गेंद, लेकिन हल्का सा फ्लाइट किया था इस गेंद को. तो गति परिवर्तन यहां दिखाई देता हुआ और इसके बदौलत मात्र इस गेंद को टैप कर दिया. हल्के से सम्मान के साथ खेल दिया. पपन फिर एक बार खेलने के लिए तैयार. ये गेंद अच्छी गेंद. टिप्पा खाने के बाद फिर एक बार घूमती हुई बाहर की तरफ निकलती हुई ऑप्टम के बहुत बाहर. और इसी के साथ ये बहुत अच्छी डॉट गेंद. इस ओवर में अब तक 3 डॉट गेंदें डाल चुके हैं यहां शेखर. बहुत ही अच्छी कसौट भरी गेंदबाजी. Oh, once again, what a lovely ball that was.
उस गेंद को रीच करने के लिए पपन आगे स्टेप आउट कराए थे, इसी कारण अंपायर के मन में कोई संदेह नहीं कि दैट वाज अ रीचेबल बॉल एंड इट इज एंड ऑफ थर्ड ओवर। और उसके बाद माइक्रोफोन पर 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या बढ़ती हुई पहुंची है मात्र 20 रन पर। और आप सभी के साथ फिर एक बार जुड़ने के लिए आ रहे हैं माइक्रोफोन पर अशोक जी नाईक साहब। खूप खूप धन्यवाद काका। या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान पुन्हा एकदा प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। आणि भरपूर प्रेक्षक ही मॅच बघतायत, या ठिकाणी ही स्पर्धा बघतायत, खरोखर खूप कौतुक होतं या स्पर्धेचं। मुंबईत पण भरपूर प्रेक्षक यूट्यूबला आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बरेचसे प्रेक्षक जे मुंबईत असतात वास्तव्यासाठी, नोकरीनिमित्त, कामाधंद्यानिमित्त, आणि ते सर्व प्रेक्षक मॅच बघतायत। खरोखर तुमचं पण सहर्ष स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून। पॉवर प्लेचा इशारा पंच करतायत आमच्या दिशेनं आणि गोलंदाजीसाठी सज्ज होतो या ठिकाणी संदीप आंगचेकर आपल्या बॉलिंग रनअपवर। स्ट्राईकला खेळतोय तो रोहन लोणे आणि नॉन स्ट्रायकर इनला पपन साळगावकर। वैयक्तिक 3 धावावर रोहन लोणे, वैयक्तिक 2 धावावर फलंदाजी करतोय तो पपन साळगावकर, आणि एकूण धावसंख्या मात्र पोहोचते ती 20 धावा धावफलकावर, 2 गडी बाद। 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 अशी धावसंख्या। इथं एक रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा प्रयत्न होतो आणि त्यामध्ये झेलबाद होतो। पहिल्या चेंडूवर संदीप आंगचेकर यांना सफलता मिळते आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिला गडी आणखी एक बाद होतो। थँक्यू डीजे। आमचे किशोर कुबल देवगडला मॅच बघतायत, जे आनंदवाडी गौरव सावंत एक मोठी टुर्नामेंट जिल्ह्यात होते देवगडला आनंदवाडीत काका डे नाईटची स्पर्धा होती आणि ते त्या ठिकाणी मॅच बघतायत आणि या स्पर्धेदरम्यान शुभेच्छा देत आहेत। हॅलो, हॅलो, और इसी बीच अच्छा स्ट्रोक, मात्र 1 रन। हॅलो, बोला बोला। हा तळवड्यात स्पर्धा चालते आहे, त्या स्पर्धेला माझ्या लाख शुभेच्छा। थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद सर। हा हा हा, मी देवगडवरनं किशोर गुबल बोलतोय। ओके ओके, हा, तुमच्या स्पर्धेला माझ्या लाख शुभेच्छा। थँक्यू 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 सर, खूप खूप धन्यवाद। हो, हो. आपल्याला सर व्यवस्थित स्पर्धा बघायला मिळते ना युट्यूबला? आपली प्रक्षेपण व्यवस्थित आहे ना? धन्यवाद गौरव सावंत तुमचे। या स्पर्धेदरम्यान शॉर्ट पिच चेंडू विकेट किपरच्या हातात विसावतोय, चांगली गोलंदाजी या ठिकाणी मी म्हणेन काका, अतिशय सुंदर गोलंदाजी। म्हणजे नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेण्यात आला कर्णधार आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून की या ठिकाणी प्रथम फिल्डिंग करायचा, क्षेत्ररक्षण करण्याचा, आणि अतिशय चांगली आतापर्यंत कामगिरी मैदानात बघायला मिळते। आता मात्र थोडासा लेग स्टंपरचा चेंडू, पंच वळतायत, अवांतरचा इशारा किशोर भगत आणि सतीश डोंगरे हे 2 पंच या ठिकाणी मैदानात आपल्याला दिसत आहेत। आणि सामना काका मला वाटतं रिलायन्स आरोंदा संघाचा असल्यामुळे उत्तम मोठे या मॅच मध्ये थांबतायत, कारण एक मोठा खेळाडू उत्तम मोठे त्याने पण भरपूर क्रिकेट गाजवलं। अशोकजी, खरं तर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तो आतापर्यंत सही साबित होतोय, परंतु अजूनही पपन तिथं आहे आणि यावर्षी रिलायन्स आरोंदा संघ याचं लक अत्यंत जोरावर आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा सेमीफायनल्स मध्ये अतिशय अटीतटीचे सामने ते जिंकलेत, परंतु केवळ कमी चेंडू शिल्लक आहेत। बरोबर, एक शॉर्ट अप पुल पद्धतीचा फटका मिडापला, झेल टिपायची संधी होती, थोडासा अंदाज चुकतोय मिडापला, आणि त्या दरम्यान 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत। एक अष्टपैलू खेळाडू पपन साळगावकर, सुंदर गोलंदाजी, आणि लेदर क्रिकेट पण काका तेवढं चांगलं खेळतो। सावंतवाडी प्रीमियर लीग SPL ला दरवर्षी जी मोठी स्पर्धा होते डे नाईट स्पर्धा, आणि त्या स्पर्धेत पपन साळगावकरचा पण खेळ खरोखर खूप बघण्यासारखा असतो। तोच पपन स्ट्राईक एंडला
ओव्हरपिच चेंडू एक हवेत फटका बघूया या ठिकाणी डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि सुंदर झेल टिपला जातोय मिड विकेटला आणि संदीप आंगसेकर बघा खुशीनं या ठिकाणी मैदानात या ठिकाणी नक्की या ठिकाणी दिसतोय. चांगली गोलंदाजी संदीप आंगसेकरची या ठिकाणी 2 गडी बाद करतोय या ठिकाणी आपल्या या षटकात 3 धावा देतोय आणि एकंदरीत 4 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय काका. अशोकजी मी काय म्हणतो हा जो झेल होता हा अतिशय अवघड झेल होता, अतिशय अवघड होता. सुरेखरित्या टिपतोय, पण हा या मॅचचा टर्निंग पॉइंट असू शकतो का असं आपल्याला काय वाटतंय? बरोबर बरोबर कारण पप्पनकडनं अपेक्षा होती अंतिम षटकात 2 मोठे फटके टोलवायचे परंतु पप्पन बाद होतोय आणि डावखुरा गोलंदाज या ठिकाणी जो अष्टपैलू हल्ली भरपूर वेगात चेंडू टाकतोय तो या ठिकाणी रोहन मैदानात फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. धावसंख्या मात्र त्या ठिकाणी थांबलेली दिसते या ठिकाणी अवघ्या 23 धावा 4 गडी बाद प्रथम फलंदाजी करताना रिलायन्स आरोंदा क्रिकेट संघाची धावसंख्या. शेवटच्या षटक माफ करा या ठिकाणी अजून 2 षटक बाकी आहेत. सामना 6 षटकांचा होतोय. काल थोडासा आम्ही वेळेअभावी सामने 5 षटकांचे खेळवले परंतु आज मात्र 6 षटकांचे सामने होत आहेत आणि आज पण कालच्या सारखेच दर्जेदार खेळाडू या मैदानात येत आहेत. थोड्याच वेळात या ठिकाणी डिंगडॉंग पुण्याचा संघ जो एक बलाढ्य संघ या ठिकाणी तोही येतोय आणि आज गोवा राज्यातील एक दर्जेदार संघ जो या स्पर्धेत भाग घेतोय आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुद्धा गुणवान खेळाडू असलेले संघ आज या स्पर्धेत येत आहेत उतरतायत आणि पहिला सामना मात्र या 2 संघादरम्यान आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजीत बदल होतोय. अरविंद नेमळेकर सज्ज होतोय आपल्या बॉलिंग रनअपवर आणि समोर मात्र डावखुरा फलंदाज रोहन सज्ज होतोय त्याच्या गोलंदाजीचा सामना करतोय. स्लोवर वन चेंडू फसवा चेंडू धाव घ्यायचा प्रयत्न नॉन स्ट्रायकर एंडला चेंडूची परती होते विकेट किपर झपकन चेंडूवर येतोय. डावखुरा फलंदाजाला अब्रेक चेंडू बऱ्याचदा सतावतायत आणि तोच चेंडू या ठिकाणी गोलंदाज टाकतोय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग रनअपवर एक 7-8 पावलांचं रनअप सज्ज होतोय पुढील चेंडू टाकण्यासाठी. 4 गडी बाद होत आहेत. 23 धावा 4 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. ओव्हरपिच चेंडू एक सुंदर फटका बघूया या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर मात्र चेंडू अक्षरशः या ठिकाणी षटकारासाठी या ठिकाणी एक उत्तुंग फटका रोहनच्या बॅटमधून. आमच्या सोबत गुणलेखनाचं काम करतायत आमचे ज्ञानेश्वर जाधव. पुन्हा एकदा तसाच फटका यावेळी मात्र पुन्हा लॉंग ऑनला चेंडू डीप लॉंग ऑनला षटकारासाठी 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. हे पैसे मात्र फलंदाजाकडून वसूल करण्यात येतील. बॅनर फाटतोय अक्षरशः इथे. सुरेख फटका. व्हॉट अ लवली हिट दॅट वॉज. बरोबर एक 2 लागोपाठ फटके काका जे फटके पप्पनने मारले पाहिजे होते ते रोहन मारतोय. हरकत नाही धावा हव्यात रिलायन्स आरोंदा क्रिकेट संघाला. सुंदर फटका बॅक फुटलाय तो हलक्याच कट करतोय चेंडू गलीच्या दिशेनं आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतो एक धाव दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी थोडासा या ठिकाणी ढिलाई दिसते फिल्डिंग मध्ये आणि त्या संधीचा फायदा उठवत 2 धावा म्हणजे एकंदरीत लागोपाठ 3 चेंडू 14 धावांची भर पडते आणि या धावसंख्येत 37 वर धावसंख्या पोहोचते. 3 गडी बाद प्रथम फलंदाजी करताना रिलायन्स आरोंदा क्रिकेट संघाची. मस्तपैकी खेळपट्टी बनवली पिच कुरेटरने खूप मेहनत घेऊन या ठिकाणी आणि तेवढंच आउटफील्डसाठी पण काका मी म्हणेन की या पूर्वीच्या ज्या स्पर्धेदरम्यान जे आउटफील्ड होतं त्याहीपेक्षा एक सुंदर या ठिकाणी आउटफील्ड या ठिकाणी बघायला मिळतंय. 5वं षटक त्यानंतर अंतिम षटक 6 षटकांचा सामना आणि किमान 60 ते 65 धावा हव्यात. ओव्हरपिच चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीला रोहनच्या बॅट मधनं या ठिकाणी आणखी एक सुंदर षटकार.
थँक्यू डीजे. अशोकजी, खरं तर या पहिल्या सामन्यामध्ये आजच्या दिवसाचा आगाज खऱ्या अर्थानं बघायला मिळतोय. लागोपाठचे 2-3 षटकार म्हणजे या स्पर्धेला रंगत हळूहळू यायला सुरुवात होते. बरोबर काका. आणि जे फटके मी म्हणेन की पप्पांनी मारले पाहिजे होते ते रोहन मारतोय. हरकत नाही, धावा होत आहेत. एक महागडा षटक या ठिकाणी अरविंद नेंबळेकरचं 20 धावा देतोय या अरविंद षटकात आपल्या. आणि सामना 5 षटकांचा खेळ हा या ठिकाणी समाप्त होतोय. 5 षटकं समाप्त होत आहेत आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा, 3 गडी बाद अशी धावसंख्या. सुरुवातीला नाना नाईक 14 धावावर बाद झाला आणि त्यानंतर 2 फलंदाज खूप लवकर परतले. विनू नाईक खातं उघडत नाही. 3 धावांची एक छोटी खेळी या ठिकाणी खेळतोय तो मैदानात रोहन. आणि त्यानंतर मात्र दोन्ही फलंदाज या ठिकाणी आणि खास करून रोहन मात्र 3 षटका टोलवत 20 धावांचं योगदान देतोय. यापूर्वीच्या षटकात ज्याने चांगली गोलंदाजी केली, 3 धावा दिल्या, 2 गडी बाद केले, तो आपल्या स्पेलची सांगता करण्यासाठी संदीप आंगचेकर या ठिकाणी सज्ज होतोय आपल्या बॉलिंग रनअपवर. क्षेत्ररक्षणात थोडा बदल मैदानात करताना दिसतोय. एकंदरीत 4 क्षेत्ररक्षक ऑफसाईडला आणि 5 ऑनसाईडला. हलकेच या ठिकाणी फ्लेकचा फटका, एक मनगटी फटका मिड विकेटला. थोडा चेंडू हवेत नक्की होता, परंतु डीप मिड विकेट वरनं जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय, एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. आणि या एकेरी धावेबरोबरच धावसंख्या मात्र पोहोचते ती 44 धावा, 4 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना रिलायन्स आरोंदा क्रिकेट संघ 5 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर या ठिकाणी 6व्या षटकाच्या पहिल्या चेंडूचा खेळ हा मैदानात समाप्त होतोय. एक जोरदार अपील या ठिकाणी. पंच मात्र किशोर भगत या ठिकाणी अपील फेटाळतायत. एक धाव या ठिकाणी मिळते. त्या दरम्यान मात्र 22चा पंच या ठिकाणी इशारा करतायत आणि एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय ते या ठिकाणी रिलायन्स आरोंदा क्रिकेट संघाला. काका, थोडंसं मला वाटतं या ठिकाणी आपली गोलंदाजीत बदल करतोय या ठिकाणी संदीप आंगचेकर. पुन्हा एकदा चांगला चेंडू, ऑफ स्टंपरचा विकेट किपरला चेंडू मिस करतोय. पुन्हा एकदा पंच या ठिकाणी 22चा इशारा करतायत. आणखी एका धावेची भर पडते, परंतु या षटकात एक मोठा फटका हवाय आरोंदा क्रिकेट संघाला. कारण जे यापूर्वीच्या षटकात एक महागडा षटक मिळालं ते 20 धावांचं अरविंद नेंबळेकरचं. आणि रोहनला आता मात्र 1-2 मोठे फटके मारावे लागतील या सामन्यादरम्यान. आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात पहिला सामना होतोय आणि कालच्या सारखीच आज गर्दी पहिल्या सामन्यादरम्यान प्रेक्षकांची बघायला मिळते. आणि पुन्हा एकदा खरोखर तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. आमच्यासोबत काका सावंत, त्यांच्याचबरोबर त्याचबरोबर या ठिकाणी भूषण नाईक आणि शेवटच्या दिवशी मला वाटतं मालवणी कॉमेंट्री नक्की या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळेल ती आमचे बादल चौधरी या स्पर्धेदरम्यान. आणि उद्या आणखी एक या ठिकाणी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अष्टपैलू असा कलाकार या ठिकाणी बुलंद आवाजाचा राजा सामंत हे या ठिकाणी येत आहेत उद्या या स्पर्धेदरम्यान. म्हणजेच नक्की शनिवार आणि रविवार तुमच्यासाठी खूप चांगली या ठिकाणी कॉमेंट्री पण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असेल. आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. 22चा इशारा पंच करतायत म्हणजे अवांतर धावा या ठिकाणी मिळत आहेत. आणि संदीपचं कौतुक काका करावं लागेल, कारण मोठे फटके नक्की आतापर्यंत रोखतोय आपल्या गोलंदाजीवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू, हलकेच फटकास खेळून काढतोय स्क्वेअर लेगला, शॉर्ट स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एकेरी धावेबरोबर धावफलक मात्र पोहोचतोय तो 48 अशी धावसंख्या. 4 गडी बाद, 48 धावा. रिलायन्स आरोंदा नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना शेवटचा चेंडू आणि बघूया या शेवटच्या चेंडूवर षटकार या ठिकाणी बघायला मिळतोय का रोहनच्या बॅटमधून. सुंदर गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. संदीपचं कौतुक खूप करावं लागेल काका, कारण यापूर्वीचं अरविंदचं षटक जे 20 धावांचं आणि या षटकात मात्र अतिशय कमबॅक करतोय मी म्हणेन तो आपल्या संघासाठी. शिवमहेश बादेवाडी क्रिकेट संघ अवघ्या 5 धावा देतोय या षटकात तो. आणि सामना या ठिकाणी संपतोय तो 6 षटकांचा. 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर 48 अशी धावसंख्या म्हणजे 49 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 36 चेंडू आणि 49 धावा असं समीकरण या सामन्यातील. आणि बघूया रिलायन्स आरोंदा क्रिकेट संघ गोलंदाजीचा बऱ्यापैकी भरणा असलेला, खास करून डावखुरा वेगवान गोलंदाज रोहन, त्याचबरोबर आणखी एक गोलंदाज म्हणजे जो पपन साळगावकर या सामन्यात काय करामत करतायत की दुसऱ्या बाजूनं संदीप आंगचेकरनं जो या ठिकाणी ब्रेक लावलाय
त्या या ठिकाणी फलंदाज कशी कामगिरी करतात वळूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि काका स्वागत करूया आमच्या सोबत या ठिकाणी भूषण नाईक यांचं. आइए भूषण कॉमेंट्री कक्ष में. यानंतर होणार सामना टफ फायटर होडावडा वर्सेस सातेरी मातोंड. टफ फायटर होडावडा वर्सेस सातेरी मातोंड. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. हेलो 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 थैंक यू. हेलो 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 कृपया धन्यवाद. धन्यवाद सभी दर्शकों का, सभी खिलाड़ियों का. इस मैदान के भीतर मैं भूषण नाइक कमेंट्री कक्षा की ओर से मेरे सहयोगी कमेंटेटर अशोक नाइक, काका सावंत के साथ यहाँ पर तमाम दर्शकों को प्यार भरा नमस्कार देता हूँ. तवड़े ग्रामस्थ मित्र मंडल ऑर्गेनाइज स्वयंभू चषक 2019 आज का इस प्रतियोगिता का दूसरा दिन. बेहतरीन आयोजन इस पूरे प्रतियोगिता का अगर कहा जाए तो कल के दिन से ये प्रतियोगिता शुरुआत हुई
और सेमीफाइनल में बिलोंग करने वाली पहली टीम रही फ्रेंडशिप चेन वन, जो कि इस प्रतियोगिता की आज का इस प्रतियोगिता का दूसरा दिन और शानदार आयोजन इस पूरे प्रतियोगिता का कहा जाए तो ये प्रतियोगिता निश्चित रूप से tenniscricket.in के माध्यम से लाइव दिखा रहे हैं और कमेंट्री कक्षा में हमारे सहयोगी गौरव सावंत, कैमरामैन ओमकार सावंत और प्रशांत पवार जो कि यहाँ पर इस प्रतियोगिता के लिए बेहतरीन आयोजन इस पूरे प्रतियोगिता का और बेहतरीन स्कोरिंग काउंटिंग का काम नैनेश्वर जादव जो कि हमारे कमेंट्री कक्षा में निभा रहे। सुबह के सत्र का पहला मुकाबला मैदान के ऊपर शिवमहेश बादेवाड़ी वर्सेस रिलायंस आरोंद के बीच में टॉस जीतकर लिया था पहले फील्डिंग का फैसला, बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया था रिलायंस आरोंद टीम को और पहले बल्लेबाजी करती हुई रिलायंस आरोंद टीम 6 ओवर में 48 रन स्कोर बोर्ड के ऊपर मुकम्मल करती हुई जीतने के लिए 49 रन की आवश्यकता सम्मान पूर्व टारगेट सामने लेकर मैदान के ऊपर उतरी प्रारंभिक जोड़ी शिवमहेश बादेवाड़ी टीम की। स्ट्राइक एंड के ऊपर ओमकार बांदेवड़ेकर और नॉन स्ट्राइक एंड के ऊपर निखिल कांबळे जो कि प्रारंभिक जोड़ी। महत्वपूर्ण पहला ओवर लेकर गेंदबाज जो कि नाना नाइक पहली गेंद यहाँ पर आड़े बल्ले से गेंद को खेल दिया, गेंद चली गई डीप स्क्वायर लेग क्षेत्र में सीमा रेखा पार, चौकार निकला ओमकार के बल्ले से, शानदार यहाँ पर रन संख्या परावर्तित जो कि 4 रन से होती हुई 5 रन स्कोर बोर्ड के ऊपर। थैंक यू। टफ फाइटर्स वर्सेस मातोंड दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे। जिस खिलाड़ी ने बल्लेबाजी के विभाग में 14 रन का महत्वपूर्ण योगदान दिया वही नाना नाइक मोर्चे के ऊपर पहला महत्वपूर्ण पावर प्ले का ओवर लेकर कमेंट्री कक्ष के सामने से गेंदबाजी के लिए आड़े बल्ले से फिर एक बार शानदार स्ट्रोक, गेंद को खेल दिया डीप मिड विकेट रीजन में। पहले प्रयास में गेंद के ऊपर खिलाड़ी आते 1 रन तो आसानी से मुकम्मल होगा। 1 रन की सहायता से रन संख्या परावर्तित होती हुई 6 रन स्कोर बोर्ड के ऊपर पहले ओवर का खेल प्रगति के ऊपर। अगर देखा जाए 6 ओवर में 48 रन तो सुबह के सत्र के मुकाबले में ये सम्मान पूर्वक रन संख्या लेकर यहाँ पर उतरी मैदान के ऊपर। हवाई फायर सीधे बल्ले से गेंद को खेल दिया, गेंद चली गई जो कि लॉन्ग ऑफ रीजन में। पहले प्रयास में खिलाड़ी वहां पर मौजूद, दूसरे के लिए पलटे और आसानी से दूसरा भी रन मुकम्मल करते हुए 2 रन की सहायता से रन संख्या परावर्तित होती हुई जो कि 8 रन स्कोर बोर्ड के ऊपर। कल के दिन में हमने देखा था जॉन फर्नांडिस की जो कि अंतिम मुकाबले में शानदार बल्लेबाजी, मैन ऑफ द मैच रहे थे उस मुकाबले के और सेमीफाइनल में बिलोंग किया जो कि फ्रेंडशिप चेन वन क्रिकेट टीम ने। बड़ा शॉट लगाने की कोशिश, इस बार गेंद निकली विकेट कीपर पपन की दस्तानों में। रन संख्या रुकी हुई जो कि 8 रन स्कोर बोर्ड के ऊपर। बिना विकेट के नुकसान पर 48 रन के सवाल का जवाब देती हुई बल्लेबाजी जो कि अपर शिवमहेश बादेवाड़ी टीम की। शॉर्ट पिच गेंद आड़े बल्ले से गेंद को खेल दिया, हवाई फायर, गेंद चली गई जो कि अपर डीप स्क्वायर लेग क्षेत्र में। शानदार छक्का निखिल के बल्ले से निकलता हुआ 6 रन का इजाफा। गजब का मुकाबला और गजब की बल्लेबाजी। सन्माननीय प्रवीणजी पेडणेकर यांचं आगमन होतं, त्यांचं मनपूर्वक स्वागत। सन्माननीय प्रवीण पेडणेकर विराजमान व्हा। पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ रन संख्या 14 रन स्कोर बोर्ड के ऊपर बिना विकेट के नुकसान पर। सिंधुदुर्ग जिले की कुछ बड़ी प्रतियोगिताएं और उनमें से एक जो कि ये तवड़े ग्रामस्थ मित्र मंडल ऑर्गेनाइज स्वयंभू चषक की प्रतियोगिता। सिंधुदुर्ग जिले की कुछ बड़ी प्रतियोगिता निश्चित रूप से दोहराना चाहूंगा। पहली मर्तबा जुबा पे नाम आता है देवगढ़ के आनंदवाड़ी डायमंड चषक का, बाबा परब मित्र मंडल मालवण की प्रतियोगिता, संतोष पारकर मित्र मंडल कासारडे की प्रतियोगिता और बांदा की प्रतियोगिता और वैभववाड़ी की एक प्रतियोगिता नगराध्यक्ष चषक। उनमें एक जो कि सिंधुदुर्ग जिले की प्रतियोगिता स्वयंभू चषक तवड़े ग्रामस्थ मित्र मंडल ऑर्गेनाइज। ये बेहतरीन आयोजन इस पूरे प्रतियोगिता का कहा जाए तो। गेंदबाजी के मोर्चे के ऊपर रोहन नाइक निजी कोटे का पहला महत्वपूर्ण दूसरा ओवर लेकर। बड़ा शॉट, हवाई फायर, कैच का मौका, जरूर मौका। अमित नाइक गेंद के नीचे, क्या लाजवाब कैच मुकम्मल किया और पहले विकेट का हुआ पतन। निजी कोटे का 5 रन का योगदान देकर लौटे वापस 14 रन 1 विकेट के नुकसान पर।
14 रन 1 विकेट के नुकसान पर समीकरण बना। 48 रन के जवाब में बल्लेबाजी करते हुए अगर देखा जाए पहले इनिंग में तो रोहन नाइक ने 20 रन का महत्वपूर्ण योगदान दिया बल्लेबाजी के विभाग में, और 14 रन का योगदान जो कि अपारा नाना नाइक की ओर से, मतलब इस योगदान के तहत यहाँ पर रन संख्या 48 रन के ऊपर पहुंचते हुई जीतने के लिए 49 रन की आवश्यकता इस मैदान के ऊपर, जो कि शिव महेश बादेवाड़ी के खेमे को नए बल्लेबाज निखिल का साथ देने के लिए 9 स्ट्राइक इनके ऊपर दादा नाइक जो कि यहाँ पर नजर आते हुए पहली गेंद लेग स्टंप के बाहर यहाँ पर आड़े बल्ले से गेंद को खेलने का प्रयास, लेकिन गेंद अतिरिक्त का इशारा अंपायर का जरूर आता हुआ 1 रन की सहायता से रन संख्या परावर्तित। 15 रन स्कोर बोर्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर निजी कोटे का महत्वपूर्ण 5 रन का योगदान देकर वापस लौटे ओमकार और नए बल्लेबाज दादा जो कि नजर आते हुए बड़ा शॉट हवाई फायर, यहाँ पर कैच का मौका जरूर गेंद के नीचे जो कि सदा नजर आते हुए क्या लाजवाब कैच यहाँ पर, लेकिन मुकम्मल करने से यहाँ पर चुके कैच छूटा और फिलहाल 1 रन मुकम्मल किया दोनों खिलाड़ियों ने। एक आसान सा कैच था मिड विकेट रीजन में, लेकिन एक जीवदान मिला बल्लेबाज को यहाँ पर मैदान के ऊपर खेलते हुए। फिलहाल 1 रन की सहायता से रन संख्या 16 के ऊपर पहुंची 1 विकेट के नुकसान पर। कमेंट्री कक्षा के सामने से रोहन नाइक एक शानदार गेंदबाज की हैसियत से मैदान के ऊपर लेफ्ट आर्म और द विकेट जारी रहेंगे गेंदबाजी के मोर्चे के ऊपर। ये गेंद ऑफ स्टिक के बाहर जाने वाली गेंद, अंपायर किशोर भगत का हमारी और वाइड का इशारा। प्रतियोगिता के लिए अंपायरिंग का काम निभाने वाली जो कि यहाँ पर जोड़ी शानदार जो कि अनुभवी अंपायर की हैसियत से किशोर भगत, सतीश डोंगरे और उत्तम मोटे इस पूरे प्रतियोगिता के लिए। बड़ा शॉट लगाने की कोशिश विद ऑन द कारपेट, यहाँ पर गोली की रफ्तार से गेंद चली गई डीप मिड विकेट रीजन में। पहले प्रयास में स्क्रीन के ऊपर आए नाना नाइक, जब तक उठाते थ्रो करते 1 रन आसानी से मुकम्मल करते हुए और 1 रन की सहायता से रन संख्या परावर्तित होती हुई 18 रन स्कोर बोर्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर 48 रन के सवाल का जवाब देती हुई बल्लेबाजी दूसरे ओवर का खेल प्रगति के ऊपर। परिवर्तन के तौर पर गेंद हवाई फायर, थोड़ा सा यहाँ पर कैच का मौका जरूर यहाँ पर, जब तक खिलाड़ी गेंद के ऊपर आते 1 रन तो मुकम्मल आसानी से करेंगे दोनों खिलाड़ी, और 1 रन की सहायता से रन संख्या फिर एक बार परावर्तित होती हुई 19 रन स्कोरबोर्ड के ऊपर। निजी कोटे का महत्वपूर्ण 11 रन का योगदान देकर निखिल कांबळे शानदार बल्लेबाजी करता हुआ एक जीवदान स्वरूप, तो दूसरी ओर से दादा नाइक जो कि नए बल्लेबाज की हैसियत से मैदान के ऊपर स्ट्राइक एंड के ऊपर। शॉर्ट पिच गेंद आड़े बल्ले से गेंद को खेल दिया, हाँ कैच का मौका जरूर गेंद के नीचे जो कि शुभम ला आए, लेकिन कैच मुकम्मल करने में असफल रहे। वहां पर चौकार लोका अपने टीम के लिए और 1 रन मुकम्मल किया। 1 रन की सहायता से रन संख्या परावर्तित हुई 21-20 रन स्कोर बोर्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर। दोनों कैचेस अभी तक तो छूटे हैं इस दूसरे इनिंग के दौरान 48 रन के जवाब में बल्लेबाजी करते हुई। शॉर्ट पिच गेंद शानदार स्ट्रोक यहाँ पर गेंद को खेल दिया जो कि एक्स्ट्रा कवर क्षेत्र में अमित नाइक स्क्रीन के ऊपर आते, जब तक उठाते थ्रो करते 1 रन आसानी से मुकम्मल करेंगे और 1 रन की सहायता से रन संख्या फिर एक बार परावर्तित होती हुई 21 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ 2 ओवर के समाप्ति के बाद 21 रन स्कोरबोर्ड के ऊपर 48 रन के जवाब में बल्लेबाजी करते हुए 1 विकेट के नुकसान पर शिव महेश बादेवाड़ी टीम इस महत्वपूर्ण मुकाबले के दौरान। तळवडे ग्रामस्थ मित्र मंडल ऑर्गेनाइज स्वयंभू चषक 2019 ये बड़ी प्रतियोगिता सिंधुदुर्ग जिले की आज का ये दूसरा दिन। कल के दिन की अगर हाइलाइट्स देखा जाए तो यहाँ पर शानदार बल्लेबाजी गेंदबाजी तमाम दर्शकों ने देखी और सेमीफाइनल में बिलोंग करने वाली पहली टीम फ्रेंडशिप चेन 1 टीम रही इस पूरे प्रतियोगिता की। बेहतरीन आयोजन कहा जाएगा, तमाम ऑर्गेनाइजरों की कड़ी परिश्रम से आयोजित हुई ये प्रतियोगिता आज शानदार जो कि यहाँ पर नजर आती हुई। शानदार प्रहार हवाई फायर यहाँ पर आसमान को छूती न छूती गेंद सीमा रेखा पार निखिल के बल्ले से निकलता हुआ ये दूसरा छक्का। क्या गजब के बल्लेबाजी जो कि यहाँ पर निखिल एक और से करता हुआ संकट मोचक कही जाने वाली। थैंक यू भूषण, निश्चितपणे जे झेल निखिल यांचा संपलेला होता
हा. अ, अ, भूषण निश्चितपणे जो झेल सुटलेला होता त्याचा परिणाम आपल्याला मॅच मध्ये बघायला मिळतोय. निखिल यांचा सोपा झेल टाकलेला होता सदा याने आणि त्याचाच परिणाम लागोपाठचे 2 षटकार आपल्याला इथं बघायला मिळतात. जरूर निश्चित रूप से उस कैच छूटा और उस कैच छूटने के बाद 2 छक्के यहाँ पर नजर आए निखिल के बल्ले से, वो परिवर्तन लाने वाले रहे जो कि यहाँ पर स्कोर बोर्ड के ऊपर रन संख्या परावर्तित 33 रन होती हुई तीसरे ओवर का खेल प्रगति के ऊपर, जो कि इस महत्वपूर्ण मुकाबले के दौरान फिर एक बार गेंदबाज पपन निकले, अड़े बल्ले से खेलने का प्रयास, फिर एक बार बड़ा शॉट लगाने की कोशिश, लेकिन ये गेंद ऑफ स्टिक के बाहर जाने वाली। अंपायर सतीश डोंगरे का हमारे ओर इशारा आया वाइड का और 1 रन की सहायता से रन संख्या परावर्तित हुई 34 रन स्कोर बोर्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर 48 रन के जवाब में बल्लेबाजी करते हुए। शॉर्ट पिच गेंद, फिर एक बार हवाई फायर गेंद लगभग सीमा रेखा पार, सुल्तानी छक्का जो कि यहाँ पर निखिल के बल्ले से निकलता हुआ। दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे टफ फायटर्स आणि मातोंड दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. 9 गेंदों में 30 रन का योगदान देकर बल्लेबाजी, रन संख्या पहुंची 40 रन स्कोर बोर्ड के ऊपर। फिर एक बार उड़ाया जरूर यहाँ पर शानदार छक्का जो कि यहाँ पर निखिल के बल्ले से निकलता हुआ 6 रन का इजाफा। दस गेंदों में 36 रन का योगदान देने वाली बल्लेबाजी जिसमें 5 छक्के शामिल। क्या गजब का मुकाबला और गजब की बल्लेबाजी। 46 रन स्कोर बोर्ड के ऊपर। शॉर्ट पिच गेंद यहाँ पर फिर एक बार उड़ाया जरूर, गेंद यहाँ पर आसमान को छूती न छूती सीमा रेखा पार, बैक टू बैक 6 रन। थैंक यू। मुकाबला हुआ समाप्त और 5 गेंदों में 5 छक्के लगाने का इतिहास इस स्वयंभू चषक में पहली मर्तबा जो कि यहाँ पर निखिल कांबळे जो कि करते हुए निजी कोटे का 42 रन का योगदान देकर ये मुकाबला हुआ समाप्त। और यहाँ पर शिव महेश बादेवाड़ी टीम दूसरे दिन के पहले मुकाबले की विजेता टीम रहती हुई अगले मुकाबले में यहाँ पर पहुंचती हुई। And man of the match, निखिल कांबळे. नाणेफेक करायचे सातेरी मातोंड